लाईट ही फक्त 6 तास दिली जाते, परंतु त्या 6 तासामध्ये हे महायुती सरकार फक्त 2 तास लाईट देत आहे. फक्त 10 मिनिट लाईट आली, पाणी पाटाला गेलं, बटन दाबून तिथं गेलं, परत अजून यावं लागतं माघारी. दादा ही अवस्था आहे शेतकऱ्यांची. दुसरा मुद्दा, बटन दाबलं, एकदा बटन दाबलं पाणी वरतंय, दुसऱ्यांदा बटन दाबलं पाणी वरतंय आणि लाईट गेली की बंद होतंय. परंतु तिसऱ्यांदा बटन दाबायला गेलं तर मोटर चालवलेली असते. अशी अवस्था या महायुती सरकारने शेतकऱ्यांची केली. बांधवांनो, हे कुठं तर थांबलं पाहिजे. यासाठी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी महावितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन केलेलं आहे. या सर्व बाबीचा विचार करून या शेतकऱ्यांचं लोड शेडिंग पासून मुक्त करावं अशी विनंती करून मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या संयोजकाचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीनं लोड शेडिंग असेल, स्मार्ट मीटर असेल, त्याच्या विरोधामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार कैलासदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख नंदुबाई राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजित केलेलं आहे. या आंदोलनाला उपस्थित सर्व शिवसैनिक, आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. प्रश्न या कार्यालयाचाही समजून घ्यावा लागेल. काल मी राजुरीच्या ग्रुपवर पाहत होतो, प्रश्न विचारणारे समोरच पत्रकार आहेत. मनात शंका आली की लेखणी का चालू होत नाही. त्यांच्यावर माझा राग नाही. हे शासन इतका अन्याय करतंय, हे या शासनाच्या विरोधामध्ये शब्द करायची कुणाचीच हिंमत नाही. कालला रे कालला की ईडी लागली. विरोधी पक्षात असला की दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षात पळाला. ही अवस्था ह्या गुजराती लोकांनी करून ठेवलेली आहे. सगळे गुत्तेदारी गुजरातला, अधिकारी गुजरातचे, चमचे. जर प्रश्न उपस्थित केला की लोड शेडिंग आहे, आता वीज आली, पुन्हा का वीज गेली, प्रश्न कुणाला विचारायचा? जागेवर कर्मचारी नाही. या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे जे सत्ताधारी मंडळी आहेत ना, काहीतरी फेसबुक पिंटा म्हणतात, काय काय बरंच म्हणते. अरे बाबा, त्यांनी प्रथम या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने सर्व अधिकारी आणि कर्मचारी भरावे. या शहरातील कुठल्याच ऑफिसमध्ये जेवढे कर्मचारी पाहिजे तेवढे कर्मचारी नाही. शेतकरी असतील, सुशिक्षित बेकार असतील, विद्यार्थी असतील, कोणाचाच प्रश्न या जिल्ह्यात सुटत नाही. हा प्रश्न विजेचा फक्त एकटा विजेचा नाही, प्रत्येक ऑफिसचा हा प्रश्न आहे. बाकी या जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर तुकाराम मुंडे सारखे अधिकारी या जिल्ह्यात आणावे लागतील. कैलासदादाचे आभार मानावे लागतील तेवढी कमी आहे. तुकाराम मुंडे साहेब त्यांनी सभागृहात उल्लेख केला, लोड शेडिंगचा उल्लेख केला. शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या बाबतीत अतिशय पोट तिडकीनं तळमळीनं सभागृहामध्ये बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सत्ताधारी आपल्या जिल्ह्यातले काय मुख घेऊन गप असतात का? यांना या समस्या कळत नाहीत का? फक्त त्यांचं काम आहे पत्रकार परिषद घ्यायची, पत्रकाराला माहिती द्यायची आणि फेसबुकला, वर्तमानपत्रात बातम्या छापून यायच्या. आला पीक विमा इतका आला की आता काय त्या बँकेतल्या कर्मचाऱ्याला काम करायला मिळतंय की नाही, पैसे जमा करायला असा प्रश्न पडतोय. हे लोकसभेचे मतदानापूर्वी पैसे यायला लागलेत.